नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय 1. अध्याय पहिला. दशरथ राजा व कलावती. श्री गणेशाय नमः. शिवस्तुती. हे शिवशंकरा, तू सर्वांचे आद्य आहे, ईश्वरांचे आदिबीज आहेस. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तुझीच शाश्वत लीला आहे. तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनांचे दमन करणाऱ्या शंकरा, तुझा जय जयकार असो. हे शिवा, तू भक्तवत्सल्य व भक्तभिवी आहेस. जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे. हे उमापती, तुझ्या मस्तकावरील जटामध्ये स्वर्ग लोकींची मंदाकिनी विराजमान आहे. तुझी अंगाकांती कापरासारखी गौरवर्ण आहे. तुझा विशाल भाल प्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो. तू देवांचा सेनापती कार्तिकेय यांचा पिता आहेस. नागांचे रक्षण करणारा असू तू गणपतींचा जनक. नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस. पराक्रमांचा सूर्य ही तुझी पदवी. त्रिपुरासुरांचा वध करून तू स्वार्थ केलीस. हे शंभू, तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस. तुझ्या नकळत काहीही घडत नाही. सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्म लेपन करतोस. तू ह्या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस. स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा ह्या नावाने पृथ्वी तलावर आली. तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस. तू उज्जयिनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस. तू सौराष्ट्र देशात सोमनाथ ह्या नावाने अधिष्ठित आहेस. तू भीमाशंकर ह्या नावानेही प्रसिद्ध आहेस. तू रावणांचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस. तू दशरथनंदन, तुझ्या समोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस. हे देवाधिदेव, तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी, चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्यांचा पार लागणे केवळ अशक्य आहे. हे प्रभू, सर्वांना सुवर्ण पर्वतासह पृथ्वींचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू? आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू? समुद्रांचे पाणी आणि वाळूंचे कण कोणत्या मापाने मोजू? तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू? पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्धीस न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ही काय? सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्म्य रूपी आकाश भेदीत गेला होता, पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला. मी तर मंदगती पामर आहे. तुझ्या थोरवींचा आकाशात मी कसा संचार करणार? पण तरीही प्राप्त जन्मांचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे. माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. श्रीधर कवींनी केलेली स्तुती व ग्रंथ निर्मितीविषयक त्यांचे मनोगत ऐकून शिवशंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासाने जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले आहे तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ होय. प्राचीन काळी नैमिष्य राण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषीने महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूतमुनीने ओम नमः शिवाय ह्या षडाक्षरी शिवमंत्रांचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले. नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले. या शिवमंत्रांच्या पठण प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध, भेदभाव व पातके यांचा नाश होतो. पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्यांचे पोषण होते. शास्त्रामध्ये, वेदांत तीर्थामध्ये, प्रयाग क्षेत्रामध्ये, काशी शास्त्रामध्ये पाशुपतास्त्र, देवामध्ये शंकर व पर्वतामध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे. तसा मंत्रामध्ये शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. दिवसा रात्री, जागेपणी, स्वप्नामध्ये, निद्रा होत असताना, जाता येता, बोलता, सर्व करताना या मंत्रांचा कोणीही कुठेही कधीही जप करावा. ह्या शिवमंत्र रूपी सिंहांची गर्जना कानी पडतात. दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात. अहो, प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो. जे ह्या शिवमंत्रांचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेद शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो, त्यांचे अहोरात्र रक्षण करतो. ह्या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो.
पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो, म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या सुरक्षणाने सर्व पापे नष्ट होतात. ह्या मंत्राच्या प्रभावांची कथा सूत मुनीने सांगितले. फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दाशार्ष नावाचा राजा राज्य करीत होता. तो उदार, सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता. काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्यांची पत्नी कलावती व ती अतिशय सौंदर्यवती होती. एके दिवशी राजांचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावणे पाठवले, पण ती आली नाही. शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला. पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ठ, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले. उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा. एकमेकावर प्रेम वर्षाव करता सहवासाचा आनंद घ्यावा असेही सांगितले. पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बाहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने राणीला याचे कारण विचारले. कलावतीने अनुसयापुत्र दुर्वास ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे, त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितले. तसेच तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याने त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले. श्री गुरुच्या कृपाप्रसादाने अंतज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्यांच्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरूंची सेवा असेही कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारुण नरक यातना भोगावे लागणार आहेत हेही सांगितले. आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीही साधन केले पाहिजे असेही सुचवले. ते ऐकून राजाला पश्चात झाला. राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली. पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगत यदुकुळांचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन ह्या मंत्रांची दीक्षा घेण्याविषयी सुचवले. राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात गेला. त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली. जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशांच्या निष्ठेने पालन करतात ते धन्य होतं. दाशार्ह राजाची शरणता पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनीने त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याचा धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्यांच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली. त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळून गेले होते, तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते. ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता. ते कावळे निघून जाताच राजांचा देह देवासारखा दिव्य झाला. त्याला अतिशय आनंद झाला. राणी कलावती खरोखर चतुर होती. तिने दाशार्ह राजांचा उद्धार केला. नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला. त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले. तेथेही कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही. तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही. अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले. श्री सांब सदाशिवर्पणमस्तु. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने पूर्व पापांचा नाश होईल व पुण्य कृते घडू लागतील. तर आपण आज अशा प्रकारे शिवलीलामृत अध्याय 1 पाहिलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.